नमस्कार. मी विश्वास उडगी. सध्याची विधानसभा चालू आहे ती 13 तारखेपर्यंत असेल. पण या विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार, जयंतराव पाटील जे एनसीपी शरदचंद्र पवार गटाचे नेते आहेत, पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नेते, नाना पटोले या सगळ्या आणि आणि दानवे शिवसेनेचे नेते हे विधान परिषदेमध्ये ह्या सर्वांनी जोरदारपणे सरकारवरती हल्लाबोल केलेला आहे. त्याचे काही प्रमुख ज्या गोष्टी येत आहेत समोर आणि जे काही व्हिडिओज उपलब्ध झालेले आहेत त्यात विजय वडेट्टीवारांनी अदानींना ही संपूर्ण मुंबई त्यांच्या घशात कशी जाते आणि कसे जवळजवळ 1200-1300 एकर जमीन ही कशी हस्तांतर होत आहे त्याबद्दल त्यांनी GRचे रेफरन्सेस देऊन सरकारवरती घणाघाती हल्लाबोल केलेला आहे आणि मागणी केली आहे की तुम्ही अदानीला मुंबई विकू शकत नाही आणि हे सगळे GR रद्द झाले पाहिजेत असं जोरदारपणे त्यांनी मांडलेलं आहे. अर्थातच महाविकास आघाडीच्या सर्व सभासदांनी नेत्यांनी त्याला जोरदार पाठिंबा दिलेला आहे. पण या बाबतीत माध्यमांमधून फारसं येत नाहीयेत, पण रस्त्यावरच्या लढाईसाठी मात्र अनेक संघटना एकवटलेल्या आहेत आणि म्हणून केवळ धारावी बचाव नव्हे तर आता मुंबई बचाव अशा तऱ्हेचं त्याचं स्वरूप निर्माण होते आणि म्हणून मुंबईतली जमीन, मुंबईतल्या घरांचा प्रश्न आणि फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा प्रश्न हा सरफेसवरती आलाय आणि जोडीला अदानी आहेत. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मोदी आणि अदानी या बाबतीमध्ये गेले 2 वर्ष सातत्याने किंबहुना सततच राहुल गांधी बोलतायत आणि हम दो हमारे दोचं राजकारण काय आहे, अर्थकारण काय आहे याच्यावरती त्यांनी प्रचंड घणाघाती आघात केलेला आहे आणि हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी राहुल गांधी आणि त्यानंतर जे बोलले त्यातून अदानींचा मार्केट शेअर जवळजवळ 11-12 लाख कोटीने कमी झाला. पण आपण बघितलं निवडणुका सुरू होण्याच्या आधीपासून ते निवडणुकांच्या 4 जून पर्यंत कशा पद्धतीने पुन्हा एकदा त्यांनी 21 लाख कोटी नाही तर 23 लाख कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन रिकव्हर केलं आणि त्यानंतर एक असा प्रश्न पण राहुल गांधीने उपस्थित केला की हा स्कॅम कसा आहे याच्यावरती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी झाली पाहिजे. प्रश्न आहे अदानींचा. अदानी हा केवळ राष्ट्रीय प्रश्न म्हणजे ज्याला स्टॉक मार्केट मधली कमाई एवढाच मुद्दा नाहीये. अदानींना या देशामध्ये अनेक प्रकल्प, पब्लिक सेक्टरचे प्रकल्प हे हस्तांतरित होत आहेत आणि त्याबरोबर जमीन पण हस्तांतरित होते आहे आणि म्हणूनच जगातला सर्वात श्रीमंत मनुष्य करणं हे मोदींनी जणू काही ठरवलंय की अदानींना आपण असेपर्यंत श्रीमंत मनुष्य आणि त्याबरोबर आपली पण अमिरी वाढवणं अशा तऱ्हेचा तो व्यवहार आहे ज्याच्यावरती सातत्याने राहुल गांधी आणि अर्थातच आता काँग्रेस पक्ष जोरदारपणे हल्ला करतोय. पण या सगळ्याचं केंद्रबिंदू असं जर बघितलं तर ते मुंबई आहे आणि मुंबईची एकूण जमीन कशा पद्धतीने हे शेवटचं स्टेशन आहे बरं का. महाराष्ट्राच्या विधानसभेचं आणि विधान परिषदेचं एकनाथ शिंदे सरकारचं शेवटचं सेशन आहे. त्या शेवटच्या सेशनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात GR निघून कोणतीही कायद्याची प्रक्रिया पूर्ण न करता ज्या पद्धतीने GR निघतात त्याच्यावरती हे सरकार खरं तर इल्लीगल सरकार आहे. कदाचित सुप्रीम कोर्टात 19 तारखेला तो निकाल पण होईल. पण तत्पूर्वी जेवढे धडाधड GR निघतायत आणि जमीन हस्तांतरण अदानीला होते त्यातून अदानींचा खरा जो काय जीव आहे तो मुंबई आहे आणि मुंबईतले उद्योग गुजरातला पळवणं त्याचबरोबर गुजरातचे हे अदानी संपूर्ण देशभर जमिनी घेत सुटलेत. त्याला भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष प्रणित इथलं एकनाथ शिंदे सरकार हे प्रचंड मोठ्या प्रमाणात ताकद देते. या विरुद्ध काँग्रेस पक्ष, एनसीपी आणि शिवसेना यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत जो हल्लाबोल केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद मुंबईकर देतीलच, महाराष्ट्रातले लोक देतील, कारण हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा पण आहे की रोहित पवार हे शरद पवारांचे नातू हे त्यांचं नातं झालं, परंतु पवार घराण्यातील या व्यक्तींनी ज्या पद्धतीने आपलं राजकीय करिअर घडवलेलं आहे आता गेल्या काही मोजक्याच वर्षांमध्ये
त्याला तोड नाहीये. परंतु आता त्यांनी एक ठळकपणे विधानसभेच्या पटलावरच त्यांनी राधेश्याम मोकुलवार या सनदी अधिकाऱ्यांवरती निवृत्तीनंतर सुद्धा 7 वर्ष त्याला कसं रिटेन केलेलं आहे, जे समृद्धी रस्त्याचे जनक आहेत, त्याच्या मागे फडणवीस स्वतः हिमालयासारखे, या राधेश्याम मोकुलवारांची एकूण कारकीर्दच खणून काढलेली आहे. राधेश्याम मोकुलवारांच्या 3 बायका हा विषय सर्वांनाच माहिती आहे, पण राधेश्याम मोकुलवारांची आजची संपत्ती 3,000 कोटीची कशा पद्धतीने त्यांनी कमवलेली आहे आणि त्याचं त्यांनी त्याच्या संपूर्ण कुटुंबियांमध्ये कशा पद्धतीने जर वाटप आहे याचा हिशोबच मांडलाय. अन्य एका युट्यूब चॅनलवरती त्याचा अत्यंत तपशील आहे, त्या तपशिलामध्ये जाण्याची गरज नाही. पण मुद्द्याची गोष्ट की राधेश्याम मोकुलवार हे सनदी अधिकारी समृद्धीतून किती समृद्ध झाले आणि या समृद्धी मागे फडणवीसांचा केवढा मोठा हात आहे. कारण आपल्याला आठवत असेल बघा की समृद्धीच्या रस्त्याच्या संदर्भात सगळ्या डाव्या पक्षांनी, शेतकऱ्यांनी, कामगारांनी सातत्याने लढा केलेला आहे आणि तो लढा नाशिक, शहापूर, ठाणे या भागात जोरात झाला. तो ते खातं मुळातच एकनाथ शिंदेकडे होतं आधीच्या सरकारमध्ये, पण शेवटी 70,000 कोटीचा एकूणच बजेट असणारा हा समृद्धी रस्ता नागपूर ते मुंबई आता तो जोरात काम चालू आहे. कारण त्याला कोरियातून कर्ज आलेलं नाहीये, मुख्यतः राष्ट्रीयकृत बँकांनी हजारो कोटी रुपयाची कर्ज दिली आहेत. या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो, राष्ट्रीयकृत बँका फोन बँकिंगचा आरोप मनमोहन सिंग करणाऱ्या मोदी सरकारने जे दडपण राष्ट्रीयकृत बँकांच्या चेअरवरती आणले, त्यांना या समृद्धी रस्त्या सकट सरकारच्या अनेक प्रकल्पांना हजारो कोटी द्यायला भाग पडले आणि म्हणून बँकांचे बॅलन्स शीट, साईज ऑफ द क्रेडिट वाढलेला आहे. पण सरकारच्या अनेक खात्यांना आणि अशा तऱ्हेच्या प्रकल्पांना कर्ज देऊन ती कर्ज परत येतीलच याची शाश्वती नाहीये. कारण जसं आता आपण बघितलं की 303 वरून 240 वरती नरेंद्र मोदींचं सरकार, भाजपचं सरकार घेऊन बसलेलं आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष प्रणित आत्ताच 3 चाकी सरकार हे ऑक्टोबर नंतर दिसणार नाहीये. त्यामुळे समृद्धीची कर्ज, त्याच्यामध्ये समृद्ध झालेले राजकीय नेते आणि राधेश्याम मोकुल सारखे अधिकारी यांच्यावरती चौकशी करा ही मागणी जेव्हा रोहित पवार यांनी लावून धरली ती फार महत्वाची आहे. अशा तऱ्हेने एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या मागचं राजकारण लक्षात घेऊन, त्याच्या मागचं अर्थकारण लक्षात घेऊन रोहित पवारांनी आणि अर्थातच महाविकास आघाडीने जे एका चौकटीत पकडले, जे कात्रीत पकडलेत, अर्थातच चौकशी या राजवटीत होणं अशक्य आहे. कारण इथे तर मोठं वॉशिंग मशीन आहे आणि म्हणून या वॉशिंग मशीनच्या समोर आता तरी महाविकास आघाडी ही आरोप करू शकेल. पण शेवटी ज्यांच्या हातात वॉशिंग मशीन आहे ते निगरगट्ट लोक आहेत. त्यांना ना कुठली लाज ना कुठली शरम. यांचा पराभव फक्त मतपेटीतून होऊ शकतो. म्हणून जे आरोप विजय वडेट्टीवार किंवा पृथ्वीराज चव्हाण यांनी चौकशीच्या मागण्या ज्या केलेल्या आहेत, किंवा नाना पटोले, दानवे, रोहित पवार, जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे, यांनी जी काही चर्चा केलेली आहे या पटलावरून, हे सगळे प्रश्न दाबले जाण्याची शक्यता आहे. याचं कारण हे कॅरेक्टरच भाजपचं तसं आहे, कोणतीही चौकशी होणार नाही, यांच्याकडून सत्य बाहेर येणारच नाही. कारण का असत्यावरती आणि भ्रष्टाचारावरती आधारितच हे ट्रिपल इंजिन सरकार काम करते. आणि म्हणून यांचा बॅलेट बॉक्स मधून पाडाव करण्यापूर्वी लोकांमध्ये जाऊन महाविकास आघाडीने हे जे सगळे करप्शनचे प्रकार आहेत, म्हणजे अदानीला जमीन कशी हस्तांतर होत आहे, धारावीच्या प्रोजेक्ट मध्ये नेमकं काय घडतंय, किंवा कुर्ला डेअरीची जमीन कशी हस्तांतरित होते, मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड हे धारावीच्या लोकांच्या पुनर्वसनासाठी ऑलरेडी जमीन ही हस्तांतरित केली गेलेली आहे, हे कसं काय गोड बंगाल आहे, याबद्दल जे लोक चळवळ करतायत,
या चळवळीतल्या लोकांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठा पाठिंबा देण्याची गरज आहे. विधानसभेच्या पटलावरून मागणी करणं हा एक भाग झाला, परंतु लोक जेव्हा रस्त्यावरती लढतात तेव्हा ह्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी हजारोंच्या सभा घेऊन मुंबई आणि महाराष्ट्रातले जनमत ज्या प्रश्नांवरती विधानसभेत चर्चा झाली ते खरे प्रश्न आहेत, ते महाविकास आघाडीने उचलले, ते जनतेचे प्रश्न आहेत, ते महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या करसंकलातून निर्माण झालेल्या बजेटमधून कसा भ्रष्टाचार निर्माण होतोय आणि ते भ्रष्टाचार निर्माण करणार, भ्रष्टाचार करणार हे ट्रिपल इंजिनचं सरकार, त्याला शिंदे सरकार, बिंदे सरकार किंवा मोदी शहांचं सरकार नावं काही देता येतील, पण मोठे पॉलिटिशियन्स जे सत्तेमध्ये आहेत आणि मोठे ब्युरोक्रॅट्स राधेश्याम मोपलवार सारखे, एकच नाव मोपलवार पुरेसं नाहीये, नावं पुष्कळ घेता येतील. चौकशी झाली तर आपल्याला कळेल की गेल्या 3 वर्षात मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड, पुणे, नागपूर महानगरपालिका यातले मोठे ब्युरोक्रॅट नोकरशहा हे काय धुतल्या तांदळाचे आहेत. या महानगरपालिका लुटल्या जात आहेत, लुटल्या, आणि त्यामुळे इथला सगळा सीएसआरचा पैसा आता जातोय कुठे. त्याचं एक गोष्ट की जेव्हा मोदी पहिल्यांदा इथे आले मुंबईमध्ये, त्यांनी सांगितलं महानगरपालिकेमध्ये भरपूर ठेवी आहेत, त्या ठेवीमधले 20,000 कोटी हे ताबडतोब खर्च होण्यासाठी, विकासाकरता खर्च व्हायला पाहिजेत, आणि ताबडतोब 1-2 महिन्यात ते पैसे ट्रान्सफर झाले. कुठल्या संस्थांना पैसे ट्रान्सफर झाले याच्याविषयी चौकशी होणं गरजेचं आहे. महानगरपालिकांचा फंड रिकामा कसं होतोय आणि अशा अवस्थेत बीएसटीच्या लोकांना पगार का नाही, एसटीच्या लोकांना पगार का नाही, सरकारी कर्मचाऱ्यांना त्यातल्या अनेकांना आता आरोग्य खातं असेल, शिक्षण खातं असेल, त्या ठिकाणी पगार नाहीयेत. त्यामुळे पगार न देऊ शकणारं सरकार, महानगरपालिकेतले अनेक खाती ही भ्रष्टाचाराची कुरण झालेली आहेत, आणि मग हिट अँड रन मध्ये या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार किती दडलेला आहे, याच्यामध्ये कोण राजकारणी आहेत, हे सगळं जर बाहेर यायचं असेल तर या गोष्टी लोकांमध्ये रस्त्यावरती येऊन बोलायला लागतील, आणि त्याकरता मुंबई, ठाणे, पुणे हे हलवून सोडायला लागेल. हा विषय लोकांच्या जीवाशी खेळणार आहे, म्हणून लोकांमध्ये जाऊन बोललं पाहिजे. आणि तिथेच अदानी आणि अंबानी करता हे सरकार कसं काम करते, मूठभर भांडवलदारांकरता हे सरकार कसं काम करते, आणि त्याकरता जनतेचे प्रश्न जे आहेत, जनतेचे परवडणाऱ्या घरांचे प्रश्न, त्याकरता जमीन लागते, हाऊसिंग सोसायटीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, शिक्षण आणि आरोग्यावरती मूलभूत खर्च नाही, हे मुद्दे लोकांपर्यंत जाऊन बोलले पाहिजेत. आणि म्हणून विजय वडेट्टीवारांना अभिनंदन करणं आवश्यक आहे. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील आणि अर्थातच आता रोहित पवार या सर्वांचं अभिनंदन करणं आवश्यक आहे. पण रस्त्यावरच्या लढाईसाठी या सगळ्या मंडळींनी हे विधानसभा संपल्यानंतर लोकांसमोर येऊन हे सगळे प्रश्न नीटपणे समजावून सांगितले तर भारतीय जनता पक्ष, अजितदादा पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा पक्ष या महाराष्ट्रात औषधाला पण शिल्लक राहणार नाही. अशा तऱ्हेने त्यांच्यावरती संपूर्ण मुंबईकर, ठाणेकर, MMRDA मधली जनता ही तर संतप्त आहेच, कारण यांनी या विकासाच्या नावाखाली गेली काही वर्ष सातत्याने जो प्रचंड भ्रष्टाचार केलाय, त्यामुळे यांना घरीच बसवायला लागेल. आणि हा भ्रष्टाचार आता विधानसभांच्या पटलावरून मोठ्याने मागणी करून जेव्हा विरोधी पक्ष सांगतायत त्याला अव्वल दर्जाचं महत्व आहे. आणि म्हणून मला असं वाटलं राधेश्याम मोपलवार एक ज्याला आपण असं म्हणू एक अव्वल दर्जाचा गुन्हेगार नोकरशहा आज 7 वर्ष सत्तेच्या जवळ आहे. समृद्धीमध्ये किती समृद्धी कोणाकोणाची झाली याची चौकशी खरं व्हायला पाहिजे. खरं तर याच करता ईडी आणि सीबीआय असतात, पण ते आता त्यांच्याकडे लक्ष देणार नाहीत. आणि राधेश्याम मोपलवारांचे 1000 गुन्हे जगाला माहिती आहेत, पण आता ते रोहित पवारांनी ते अधिक चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं, म्हणून खूप महत्व आहे. आणि म्हणून जनतेला अशा करप्ट, भ्रष्टाचारी जे मोठमोठ्या पदांवरती काम करणारे लोक आहेत, सगळेच तसे नसतात, अपवादात्मक चांगले आहेत, पण बहुसंख्य मोठ्या पदांवरचे लोक हे प्रचंड कमाई करून जात आहेत. आणि मग त्यांना कोणाला खासदार व्हायचं असतंय, कोणाला आमदार व्हायचं असतं, कोणाला काही मोठ्या समितीवरती पदं हवी असतात, आणि त्याकरता ते निवृत्तीनंतर सुद्धा राजकारण्यांबरोबर लटकत फिरत असतात, हे आपण बघतो. पण या सगळ्यातून जर मुंबई आणि महाराष्ट्र स्वच्छ करायचे असेल
तर संयुक्त महाराष्ट्र कृती समिती म्हणजे 1960च्या पूर्वी जी निर्माण झाली तशी आता मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र कृती समिती तेव्हा होती, त्यामुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली. पण जेव्हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं राजकारण, अदानीला सोपवण्याचं राजकारण जेव्हा जोरात चाललंय आणि होय ते प्रत्यक्षात होऊ घातलेलं आहे, त्यामुळे मुंबई MMRDA सहित महाराष्ट्रात टिकवण्याकरता महाविकास आघाडीला विधान पटलावरती बोलून चालणार नाही, तर रस्त्यावरची लढाई, होय संयुक्त महाराष्ट्राच्या जोडीसारखी लढाई जवळजवळ 60-65 वर्षानंतर पुन्हा एकदा मुंबई महाराष्ट्रातच राहिली पाहिजे. मुंबईचं सामर्थ्य, त्याचं आर्थिक सामर्थ्य हे जनतेचं सामर्थ्य आहे. ते मूठभर भांडवलांच्या हातात गुलाम त्यांना बनवायचं नाहीये. याकरता अदानींचा नेमका रोख कशावरती आहे, तो जमीनवरती आहे. आणि ते जमीन हस्तांतर करण्याकरता ज्या तऱ्हेने आजचं सत्ताधारी ट्रिपल इंजिन सरकार केंद्र सरकारच्या मदतीने जोरदारपणे काम करते, त्याला जर अटकाव करायचा असेल, त्याला जर रोखायचं असेल, तर ताबडतोबीने रस्त्यावरची लढाई आणि निवडणूक समोरच आहे. त्यामुळे मिंदे सरकार हे पूर्णपणे जमीन दोस्त केल्याशिवाय किंवा जमिनीखाली गाडल्याशिवाय अदानी गाडला जाऊ शकत नाही. अदानीचा पराभव होऊ शकत नाही. मुंबई ही सर्वसामान्य मुंबईकरांची राहिली पाहिजे, ती मूठभर धनिकांची होता कामा नये. याकरता महाविकास आघाडीला संयुक्त महाराष्ट्र कृती समिती सारखं एक मोठं प्रचंड आंदोलन मुंबई महाराष्ट्रात टिकावी याच करता करावे लागेल, असं आत्ताचं चित्र आहे. आणि हे राजकारण, हे अर्थकारण महाविकास आघाडीने सर्वांना घेऊन करावं. त्यात महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित होऊ शकतो. आणि म्हणून मला विधानसभेतली ही चर्चा जी आता युट्यूबच्या मार्फत येते, काही ती वर्तमानपत्रातून थोड्याफार प्रमाणात येते, त्याच्यावरती आता लोक बोलू लागलेले आहेत. आणि म्हणून रोहित पवारांचं अभिनंदन, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील आणि अर्थातच विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी जी काही कामगिरी बजावली आहे त्याचं महाराष्ट्राच्या वतीने सुद्धा अभिनंदन करणं आवश्यक आहे. पण हे प्रश्न रस्त्यावरच्या लढाईतून सुटू शकतात, कारण हे सरकार कोणतीही चौकशी करणार नाही जोपर्यंत ते आहेत. म्हणून त्यांना घालवणं हीच आपल्या सर्वांची प्रायोरिटी असली पाहिजे. धन्यवाद. मी इथेच थांबतो. हे विश्वास मत हे अर्थकारणावरती आणि प्रचलित राजकारणाचं एक ऑब्झर्वेशन म्हणून मी मांडलेलं आहे. आणि या संदर्भात बँकांचा गैरवापर कसा केला जातो सत्तेकडून, त्यामुळे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात थकीत कर्ज ही राईट ऑफ झाली. आता नवीन लाखो कोटीची थकीत कर्ज हे सरकार गेल्यानंतर पुढच्या सरकारांना आपल्याला थकीत कर्जाला समोर जावं लागेल, असं पण चित्र मला आत्ताच सांगावंसं वाटतं. तो प्रश्न वेगळ्या पद्धतीने आपण पुन्हा मांडू. पण आता तर समृद्धीच्या निमित्ताने समृद्ध झाले लोक यांचा भ्रष्टाचार हा उघड केल्याबद्दल सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना धन्यवाद. आणि अदानीशी सामना करण्याकरता जनतेला बरोबर घेणं फार आवश्यक आहे. एवढा एक मित्रत्वाचा सल्ला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. लोकच शेवटी ही निवडणूक हातात घेतील आणि ट्रिपल इंजिन सरकार किंवा मोदी आणि शहाचं सरकार येताच कामाने याची व्यवस्था करतील. या दृष्टीने ही चळवळ महत्वाची आहे हे मला सांगायचं होतं. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण तो लाईक करावा, शेअर करावा आणि सर्क्युलेट करावा. आणि मॅच महाराष्ट्राचे सर्वांनी सबस्क्राईबर व्हावे ही नम्र विनंती करतो. धन्यवाद. इथेच थांबतो.